नमस्कार मित्रांनो, तुम्ही एक सुजाण भारतीय नागरिक असाल तर तुम्ही तुमच्या हक्क आणि कर्तव्याबाबत सजग राहिले पाहिजेत. आपले हक्क आपण नेहमीच मिळवले पाहिजेत. आपल्या हक्काच्या संदर्भात केंद्र शासनाने केलेली तजवीज या संदर्भातील व्हिडिओ आज आपण बघणार आहोत. भारतीय नागरिकांच्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी केंद्र शासनाने ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीची सेवा उपलब्ध करून दिलेली आहेत. यामध्ये नागरिक ऑनलाईन तक्रार नोंदवू शकतात. त्यासाठी PG पोर्टल नावाची सर्व्हिस आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही सर्व्हिस पोर्टल आहेत. PG पोर्टल असे टाईप करायचे आहेत गुगल क्रोम ब्राउझरमध्ये आणि इंटर करायचे आहेत. PG पोर्टल म्हणजे पब्लिक ग्रीव्हन्स पोर्टल. CP ग्राम्स हे सुद्धा त्याचं शॉर्ट फॉर्म आहेत. हे त्याचं होम पेज आहेत. या ठिकाणी तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. तक्रार म्हणजे आपली ग्राहणी जी शासनाकडे आपली ग्राहणी असतात ती आपण योग्य पद्धतीने या ठिकाणी नोंदवायची आहेत. यामध्ये इंग्रजी आणि हिंदी अशा 2 भाषेमध्ये तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. परंतु मला वाटतं या पोर्टलवरती फक्त आतापर्यंत इंग्रजीतच तक्रार नोंदवता येते. ही जी आहे ती सेंट्रल पब्लिक ग्रीव्हन्स रेड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम प्रणाली आहे. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे CPGRAMS. परंतु तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी करण्यासाठी तुम्ही या पोर्टलवरती आल्यानंतर अशा पद्धतीचं लॉग इन पेज ओपन होईल. यामध्ये ज्या नागरिकांनी रजिस्ट्रेशन केलेले असे नागरिक त्यांचा मोबाईल नंबर किंवा ईमेल ID किंवा युजरनेम इंटर करून त्यानंतर पासवर्ड इंटर करतील. त्यानंतर सिक्युरिटी कोड इंटर करतील आणि लॉग इन या टॅबवर क्लिक करून लॉग इन होतील. परंतु ज्या नागरिकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली नाही त्यांनी या ठिकाणी नोंदणी करायची आहे. त्यासाठी क्लिक हिअर टू साइन अप या टॅबवर क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला तुमची माहिती नोंदवायची आहे. त्यात तुमचं नाव, जेंडर, ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस नोंदवायचं आहे. कंट्री सिलेक्ट करायची, स्टेट सिलेक्ट करायचे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायची, पिनकोड तुम्ही या ठिकाणी इंटर करायचं आहे. मोबाईल नंबर इंटर करायचा आहे, ईमेल ID इंटर करायचं आहे, लँडलाईन नंबर इंटर करायचा आहे. आर यू एन एक्स सर्व्हिसमॅन, सैनिक असेल तर येस करा, नसेल तर नो करा. सिक्युरिटी कोड इंटर करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्याच्यामध्ये तुमचं पूर्ण नाव, त्याच्यानंतर तुमचं ॲड्रेस, पूर्ण ॲड्रेस, पिनकोड नंबर, तुमचा जिल्हा, तुमचं राज्य, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस या सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी देणे बंधनकारक आहेत. यामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा संबंधित ऑथॉरिटीला तुमच्याशी कम्युनिकेशन करण्यासाठी उपयोगी पडतो. म्हणजे तुम्ही ज्या ऑथॉरिटीच्या अगेन्स्ट तक्रार देणार असाल त्या ऑथॉरिटीला तुमच्याशी संपर्क करण्यासाठी या 2 गोष्टींचा उपयोग होतो, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस. तसेच ही सगळी माहिती तुमची या ठिकाणी दिल्यानंतर जर खोटी तक्रारी दिल्या तर त्याला आळा बसू शकतो. त्याच्यावरती गव्हर्नमेंटकडून ॲक्शन घेतली जाऊ शकते. म्हणून या माहिती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते आणि या ठिकाणी स्वतः नागरिकांना रजिस्ट्रेशन करावं लागते. हे रजिस्ट्रेशन सगळं झाल्यानंतर पुन्हा या पोर्टलवरती यायचं आहे. आल्यानंतर अशा पद्धतीचा युजर इंटरफेस तुम्हाला दिसेल. आता मी माझ्या अकाउंटला लॉग इन झालेलं आहे. यामध्ये टोटल ग्रीव्हन्स रजिस्टर्ड किती केलेले, मी किती तक्रारी केलेले आहे, म्हणजे एक नागरिक किती तक्रारी करू शकतो, त्याचे जेवढे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी तो वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या संदर्भातील असतील किंवा एका डिपार्टमेंटच्या संदर्भात असतील तो तक्रारी नोंदवू शकतो. त्याला काही मर्यादा नाही. पण त्याचे टोटल या ठिकाणी ज्या एका नागरिकांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे एका अकाउंटला, त्या अकाउंटमध्ये किती टोटल त्यांनी ग्रीव्हन्स रजिस्टर्ड केलेले आहे ते या ठिकाणी दिसते. ब्राऊन कलरचा जे टॅब आहे या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर ही जी ग्रीन कलरची टॅब आहे याच्यामध्ये नंबर ऑफ ग्रीव्हन्स पेंडिंग, किती ग्रीव्हन्स पेंडिंग आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर नंबर ऑफ ग्रीव्हन्स क्लोज्ड, किती ग्रीव्हन्सेस क्लोज झालेले आहेत, तक्रारी किती क्लोज केलेल्या आहेत ते या रेड कलरच्या टॅबमध्ये दिसून येईल. आता या ठिकाणी सगळे 0-0 दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत एकही तक्रार नोंदवली गेलेली नाही आणि एकही तक्रार पेंडिंग नाही आणि एकही तक्रार क्लोज झालेली नाहीत.
आता ज्या तक्रारी असतात त्या किती दिवसात निकाली काढायच्या, तर यासाठी कालावधी दिलेला आहे. तर कोणती तक्रार ही कोविडच्या संदर्भातील असेल तर 3 दिवसात निकाली काढावी लागते आणि इतर तक्रारी ह्या 45 दिवसात म्हणजे 1.5 महिन्यामध्ये निकाली काढाव्या हे संबंधित यंत्रणेला विभागाला बंधनकारक आहेत. आता तक्रार कशी नोंदवायची ते बघणार आहोत. डावीकडे या युजर डॅशबोर्ड आहे, त्याखालील पहिलीच टॅब आहेत लॉग पब्लिक ग्रीव्हन्स, या लिंकवर क्लिक करा. आता आपण प्रत्यक्षात तक्रार कशी नोंदवायची म्हणजे ग्रेव्हन्स कसं सबमिट करायचं ते बघणार आहोत. तर तक्रारीचा एक फॉर्म असतो, तो तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन भरायचा असतो. तर लॉग पब्लिक ग्रेव्हन्स या टॅबवर क्लिक करायचं या ठिकाणी बघा डावीकडे बाजूस. आता यामध्ये लिस्ट ऑफ सब्जेक्ट्स टॉपिक्स विच कॅन नॉट बी ट्रीटेड ॲज ग्रेव्हन्स म्हणून संबंधित सब्जेक्ट किंवा टॉपिक्स या ठिकाणी स्वीकारले जाऊ शकत नाही. त्या म्हणजे RTA मॅटर्स आहेत, कोर्ट रिलेटेड आहेत, सब ज्युडिक मॅटर्स आहेत, रिलिजियस मॅटर्स आहेत. ओनली ग्रीव्हन्सेस मे बी रजिस्टर्ड अँड नॉट सजेशन्स. ग्रीव्हन्सेस ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉई कन्सर्निंग देअर सर्व्हिस मॅटर इन्क्लुडिंग अशा पद्धतीचे त्याचे हे टॉपिक्स आहेत की जे या ठिकाणी ट्रीट केले जात नाहीत. हे सगळं वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर आय ॲग्रीच्या आधीचा जो बॉक्स आहे त्या बॉक्सवरती टिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर सगळे ऑथॉरिटी ज्या आहेत केंद्र सरकारचे जे विभाग आहेत त्यांचे टॅब तुम्हाला या ठिकाणी दिसतील. आता कोणकोणती ऑथॉरिटी आहेत ते आपण थोडक्यात बघणार आहोत. पोस्ट ऑफिस आहेत, त्यानंतर टेलिकम्युनिकेशन आहेत, म्हणजे याच्यामध्ये मोबाईल रिलेटेड कंप्लेंट करता येतात किंवा टेलिफोन रिलेटेड कंप्लेंट्स करता येतात किंवा टेलिकम्युनिकेशन कंपन्यांच्या विरोधात तक्रारी करता येतात. बँकिंग ची ही 3 नंबरची टॅब आहेत. तर बँकिंगच्या संदर्भातील तक्रारी करता येतात. या सगळ्या प्रकारच्या बँका समाविष्ट असतात, सरकारी किंवा निमसरकारी किंवा खाजगी बँका ज्या RBI अंडर आहेत त्या सर्व बँका या ठिकाणी असतात. त्या बँकेच्या संदर्भातील तुमच्या अकाउंटच्या संदर्भातील, लोनच्या संदर्भातील, सर्व्हिसच्या संदर्भातील ज्या काही असतील किंवा अधिकाऱ्यांच्या संदर्भातील किंवा मिसबिहेवियरच्या संदर्भातील किंवा हॅरेसमेंटच्या संदर्भातील किंवा इतर फ्रॉडच्या संदर्भातील तक्रारी असतील त्या ATM, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कुठलेही असू या संदर्भातील तक्रारी या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन नोंदवू शकतात. इन्शुरन्सच्या संदर्भातील तक्रारी मेडिक्लेम असेल किंवा जनरल इन्शुरन्स असेल, मग त्या खाजगी कंपन्या असो किंवा सरकारी कंपन्या असो किंवा शासकीय ऑथॉरिटी असो त्यांच्या संदर्भातील तक्रारी या ठिकाणी नोंदवल्या जातात. स्कूल आणि एज्युकेशन डिपार्टमेंटच्या संदर्भातील तक्रारी या ठिकाणी नोंदवल्या जातात. सेंट्रल बोर्डचे जे स्कूल आहेत आणि एज्युकेशन डिपार्टमेंट आहेत त्यांच्या संदर्भातील ज्या सर्व्हिसचे रिलेटेड तक्रारी असतील किंवा इतर काही तक्रारी असतील RTA वगैरे त्या या ठिकाणी नोंदवल्या जातात. रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे जे नाही आहे, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या संदर्भातील तक्रारी या ठिकाणी नोंदवत येतात. रोड कन्स्ट्रक्शनच्या संदर्भातील तक्रारी, मेंटेनन्सच्या संदर्भातील तक्रारी, टोलच्या संदर्भातील तक्रारी, लँड ॲक्विजिशनच्या संदर्भातील तक्रारी या ठिकाणी ऑनलाईन तुम्ही नोंदवू शकतात. हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरच्या संदर्भातील तक्रारी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या संदर्भातील तक्रारी, एक्सटर्नल अफेअरच्या संदर्भातील तक्रारी, पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या संदर्भातील तक्रारी, लेबर अँड एम्प्लॉयमेंटच्या संदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी या टॅबचा वापर करायचा आहे. सिव्हिल एव्हिएशनच्या तक्रारी इथं नोंदवू शकतात. हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणाच्या संदर्भातील ॲडमिशन किंवा इतर रिलेटेड तक्रारी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नोंदवू शकतात. पर्सनल अँड ट्रेनिंगच्या संदर्भातील तक्रारी नोंदवण्यासाठी या टॅबचा वापर तुम्ही करू शकतात. आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड तक्रारी असतील तर या ठिकाणी तुम्ही या टॅबचा वापर करून त्या नोंदवू शकतात. स्टेट गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटच्या रिलेटेड तक्रारी पण तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकतात, त्या पण या ठिकाणी सोडवल्या जातात. आता एक उदाहरण म्हणून आपण रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे चं एक तक्रार नोंदवून बघूया. आता या ठिकाणी मी आता रोड ट्रान्सपोर्ट आणि हायवे ही ग्रेव्हन्स रजिस्ट्रेशन फॉर्म सिलेक्ट केलेला आहे. आता मला रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेच्या अगेन्स्ट तक्रार द्यायची, म्हणजे या डिपार्टमेंटच्या अगेन्स्ट तक्रार द्यायची. त्यासाठी मी आता ते डिपार्टमेंट सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर सिलेक्ट मेन कॅटेगरी, आता मेन कॅटेगरी सिलेक्ट करायची. तर माझी तक्रार कोणत्या विषयाच्या संदर्भात आहे, तर एम्प्लॉई रिलेटेड असेल, सर्व्हिसेस रिलेटेड असतील तर पहिली टॅब निवडायची. त्यानंतर पेन्शन रिलेटेड असेल तर सेकंड टॅब आहे. त्यानंतर थर्ड टॅब आहे कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ नॅशनल हायवे या संदर्भातील तक्रार असेल तर ती टॅब आहे. त्यानंतर लँड ॲक्विजिशनच्या संदर्भातील तक्रार असेल
तर त्या पुढील टॅब आहेत. युजर फ्री टोल रिलेटेड तक्रार असेल तर त्या पुढील टॅब आहेत. रोड ट्रान्सपोर्ट रिलेटेड तक्रार असेल तर त्या पुढील टॅब आहेत. पॉलिसी रिलेटेड तक्रार असेल तर त्या पुढील टॅब आहेत. आणि सजेशन द्यायचं असेल किंवा काय असेल तर ती शेवटची टॅब आहेत. आपण आता बघूया कन्स्ट्रक्शन अँड मेंटेनन्स ऑफ नॅशनल हायवे. त्यानंतर पुढील एक लिंक आपलं पुढील नवीन टॅब तुम्हाला दिसेल, सिलेक्ट नेक्स्ट लेवल कॅटेगरी. तर नेक्स्ट लेवल कॅटेगरीमध्ये क्वालिटी ऑफ नॅशनल हायवे बिलो पार, कन्स्ट्रक्शन ऑफ न्यू नॅशनल हायवे, जे तुम्हाला वाटेल ते तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ज्या अनुषंगाने तुम्हाला तक्रार करायची तो ते ऑप्शन तुम्हाला निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टेटचं नाव या ठिकाणी एंटर करायचं आहे. स्टेटचं नाव या ठिकाणी एंटर केल्यानंतर नॅशनल हायवे किती क्रमांकाचा आहे तो या ठिकाणी तुम्ही टाईप करायचा आहे त्याचा क्रमांक. आणि त्यानंतर ज्या एरियातून तुम्ही तक्रार देता तो एरिया किंवा तुमचा डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तुम्ही टाईप करायचा आहे, डिस्ट्रिक्ट नेम. त्यानंतर तुमची तक्रार या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमधून नोंदवायची. साधारणपणे 2000 कॅरेक्टरपर्यंत तुम्ही तक्रार नोंदवू शकतात. याच्यासाठी तुम्ही कॉपी पेस्टचा वापर करू शकतात. डॉक्समध्ये किंवा वर्डमध्ये तुम्ही एक तक्रार तयार करू शकतात, MS वर्डमध्ये टाईप करू शकतात. त्यानंतर ती इथं कॉपी पेस्ट करू शकतात. त्यानंतर तुमच्या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला काही पुरावे सादर करायचे असेल, आपलं काही फाईल असेल, तुमच्या फोटो असतील तर त्याची फाईल या ठिकाणी PDF कन्वर्ट करून तुम्ही या ठिकाणी ती फाईल काय करू शकतात, अपलोड करू शकतात. आणि नंतर अपलोड केल्यानंतर ती अटॅच म्हणायचे, नंतर ती अटॅच होते तुमच्या तक्रारीला. आता ही माझी तक्रारीच्या अनुषंगाने जी डॉक्युमेंट आहे ते आता सक्सेसफुली फाईल अटॅच झालेली आहे. त्यानंतर तुम्ही तक्रार इंग्रजीमध्ये या ठिकाणी टाईप करायचे आहेत आणि नंतर नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. आता मी जे प्रतिवादी त्यांना कोणाला केलं आहे, कोणाच्या अगेन्स्ट तक्रार दिली, नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया नाही, तो ऑप्शन सिलेक्ट करायचा राहिला होता. मिनिस्ट्री ऑर्गनायझेशनात कोणाच्या विरोधात तक्रार नाहीच्या विरोधात आहे, तर ते ऑप्शन सिलेक्ट केला नव्हता. आता नेक्स्ट टॅबवर क्लिक करायचं आहे. यानंतर आता इज द कंप्लेंट रिलेटेड टू कोविड-19च्या संदर्भातील कंप्लेंट असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. आणि त्यानंतर आता ग्रीव्हन्स डिटेल या ठिकाणी दिसतील. त्यानंतर रेफरन्स नंबर वगैरे जे आहे ते, रेफरन्स डेट, तुम्ही याच्या आधी एखादी कंप्लेंट तुम्ही दिली असाल आणि ती सोडवली गेली नसेल तर त्याचा रेफरन्स नंबर या ठिकाणी देऊ शकतात. रेफरन्स डेट पण या ठिकाणी त्याची देऊ शकतात. किंवा या अथॉरिटीकडे याच्या आधी तक्रार केली होती पण ती काही सोडवली गेली नाही. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन येस असेल तर येस करा, नो असेल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर सिक्युरिटी कोड एंटर करायचा, हा 6 अंकी सिक्युरिटी कोड या ठिकाणी एंटर करायचा आणि त्यानंतर सबमिट या टॅबवर क्लिक करायचं. हे केल्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाते आणि त्यानंतर त्यावरती कार्यवाही सुरू होते. तक्रार केल्यानंतर जर तुम्हाला तुमच्याकडून काही माहिती द्यायची राहून गेली असेल किंवा तुम्हाला संबंधित यंत्रणेला रिमाइंडर द्यायचा असेल तर तुम्ही रिमाइंडर क्लॅरिफिकेशन ही टॅबवर निवडायची. रजिस्ट्रेशन, तुमचा तक्रारीचा रजिस्ट्रेशन नंबर, ग्रीव्हन्स पासवर्ड, ईमेल ID किंवा मोबाईल नंबर एंटर करायचा, सिक्युरिटी कोड एंटर करायचा, सबमिट टॅबवर क्लिक करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला काय रिमाइंड द्यायचं ऑथॉरिटीला, क्लॅरिफिकेशन अजून स्पष्टीकरण द्यायचं असेल तर तो तुम्ही रिमाइंडर क्लॅरिफिकेशन या टॅबचा वापर करून देऊ शकतात. जेव्हा तुम्ही तक्रार करता त्यानंतर तुमची तक्रार तुमच्या डॅशबोर्डवरती तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी. आणि त्या तक्रारीची PDF तुम्ही डाउनलोड करू शकता, तिची प्रिंट काढू शकता. म्हणजे तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर तुमचा अर्जाची प्रिंट तुम्हाला काढता येते आणि ती सेव्ह पण करता येतो PDF. त्यानंतर तुम्ही त्या संबंधित ऑथॉरिटीला रिमाइंडर पाठवू शकतात. क्लॅरिफिकेशन 45 दिवसाच्या आत तुम्ही किती वेळा रिमाइंडर पाठवू शकतात संबंधित ऑथॉरिटीला. त्यांना पण तुम्ही रिमाइंडर पाठवून तुमच्या अजून काही तक्रारीच्या अनुषंगाने स्पष्टीकरण देऊ शकतात. किंवा संबंधित अथॉरिटीने तुम्हाला काही प्रश्न विचारले असतात त्याचं क्लॅरिफिकेशन तुम्ही या ठिकाणी देऊ शकतात. म्हणजे अजून माहिती तुम्ही त्या अथॉरिटीला पुरवू शकतात जेणेकरून त्यांना बी तुमची तक्रार सोडवण्यासाठी मदत होईल. त्यानंतर तुमची तक्रार क्लोज होते. जर 45 दिवसाच्या आत त्यांनी काही ॲक्शन घेतली आणि ती तक्रार क्लोज होते. तक्रार तुमची सोडवली गेली असेल आणि ती क्लोज झाली असेल तर त्या संदर्भात तुमची काही
तक्रार नसते किंवा त्या बाबतीत तुम्ही सॅटिस्फाईड असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा सॅटिस्फाईड असतात की आपली तक्रार सोडवली गेली, त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी रेट ग्रेव्हन्स हे ऑप्शन निवडायचं आणि त्यानंतर तुमचा तक्रारीचा रजिस्ट्रेशन नंबर, ईमेल आय डी किंवा मोबाईल नंबर, सिक्रेट कोड एंटर करायचा आणि सबमिट टॅबवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुमची तक्रार कशी सोडवली, तुम्हाला कशा पद्धतीचा समोरच्या ऑथॉरिटीने प्रतिसाद दिला, त्यांचं बिहेव कसं होतं, अधिकाऱ्यांचं ऑफिसरचं, ते कसे सपोर्टिव्ह होते किंवा काय होते, तुम्हाला जे काही तुम्हाला वाटलं असेल ते तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकतात. आणि त्याला तुम्ही रेटिंग पण करू शकतात, 1 पासून 5 पर्यंत रेटिंग करू शकतात आणि नंतर ते सबमिट करू शकतात. परंतु जर तुमची तक्रार सोडवली गेली नसेल आणि ती क्लोज केली असेल आणि तुमचा प्रश्न जैसे तेच असेल, म्हणजे तुमची दिशाभूल केली गेलेली आहे आणि चुकीची माहिती दिली गेलेली आहे असं असेल, त्यावेळेस तुम्ही रेट इथे यायचं आहे रेट ग्रेव्हन्समध्ये आणि त्यानंतर ही डिटेल तुम्ही एंटर करायची आणि त्यानंतर त्या रेटिंग करताना एक रेटिंग करायचं आहे किंवा 0 असं एक रेटिंग करायचं आहे. म्हणजे ती प्युअर रेटिंगमध्ये जातं आणि प्युअर रेटिंगमध्ये तुम्ही प्युअर रेटिंग केलं तर त्या ठिकाणी ते अपिलामध्ये जात असतं आणि अपिलामध्ये गेल्यानंतर त्याची हिअरिंग होत असते, सुनावणी होत असते आणि त्या सुनावणीमध्ये दोन्ही पक्षांना बोलवलं जातं. म्हणजे सिटिजन असेल, तक्रार करणारे नागरिक असेल, पब्लिक असेल आणि संबंधित ज्यांच्या आगस्ट तक्रार आहे ते ऑथॉरिटी असेल, या दोन्हीची हिअरिंग होत असते आणि त्यामध्ये ज्यांची बाजू योग्य आहे त्या बाजूने निकाल दिला असतो. म्हणून आपण नेहमी आपले पुरावे सोबत ठेवायचे असतात आणि जेव्हा अपील असतं त्याची हिअरिंग असते त्यावेळेस आपण त्या ठिकाणी हिअरिंगला सगळे आपला युक्तिवाद करायचा असतो, आपले म्हणणे मांडायचे असते. अशा पद्धतीने हे आहेत. यामध्ये ज्यावेळेस तुम्ही रेट ग्रेव्हन्स करता त्यावेळेस पण तुम्ही त्याचं डिटेल देऊ शकता. जर तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल तर तुम्ही सगळं ते डिटेलमध्ये द्यायचं आहेत. कशा पद्धतीने तुमची तक्रार निकाल काढली गेली नाही, तुम्हाला तुमची फसवणूक केली किंवा चुकीची माहिती दिली गेली, हे सगळं त्या ठिकाणी नोंदवायचं आहे. अशा पद्धतीने ही तक्रार निवारण प्रणाली आहे भारतीय नागरिकांसाठी अगदी सुंदर अशी ही सिस्टीम आहेत. रेड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टीम आहेत. याच्यामध्ये तक्रार केल्यानंतर 100% तुम्हाला न्याय मिळतो आणि जर तुमची तक्रार निकाली काढली गेली नसेल आणि निकाली काढली असेल परंतु जर खोटी माहिती दिली गेली असेल किंवा मग फक्त ऑनलाईन क्लोज केली असेल आणि प्रत्यक्षात तक्रार जैशी ते असेल तर त्यातूनही तुम्हाला पुन्हा दाद मागता येते. यामध्ये तुम्हाला रेट ग्रीव्हन्स या पद्धतीचा वापर करता येतो किंवा अजून एक पोर्टल आहेत ज्या ठिकाणी तुम्ही या तक्रारीचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी तक्रार करू शकतात. मग त्या ठिकाणी मात्र तक्रार केल्यानंतर ती तक्रार मात्र संबंधित यंत्रणेला सोडवावीच लागते. त्या ठिकाणी 100% तुम्हाला न्याय मिळतो. आता आपण फक्त या PG पोर्टलविषयी माहिती घेतलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच्यावरची जी तक्रार निवारण प्रणाली आहे केंद्र सरकारची त्याविषयी माहिती घेऊ आणि त्याच्यामध्ये आपली तक्रार या पोर्टलवर सोडवली गेली नसेल तर त्या पोर्टलवरती 100% ती सोडवली जाते. त्या पोर्टलवर कशी तक्रार नोंदवायची ते पुढील व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. तर तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो आणि या ठिकाणी थांबतो. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, मला सूचना करा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझं शिक्षण वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.